सर्वप्रथम मी माननीय रवींद्रजी चव्हाण दादांचे आभार मानतो. दिलेला शब्द पाळण्यामध्ये दादा नेहमी अग्रेसर असतात. त्यांनी मला पूर्वीच सांगितलेलं की महेश, तू यावेळेला बिनविरोध तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी, आणि त्याने खरोखर शब्द पूर्ण केला. त्याबद्दल मी त्याच्या मनापासून आभार मानतो. आणि मागच्या टर्ममध्ये आम्ही जी कामं केली त्याच्यामुळे लोकांचा खूप विश्वास होता. आम्ही जेव्हा प्रचाराला फिरत होतो तर लोकांचा इतका आशीर्वाद घरोघरी, म्हणजे पुष्पगुच्छ देऊन, आरत्या देऊन आम्हाला सुरुवातीलाच इतकं करत होते की विजय आम्हाला निश्चित दिसत होता. त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. परंतु आता ते झालं, मनोज आणि मी सुरुवातीपासून मित्र. मनोजचे जेवढे कार्यकर्ते आहेत तेही आमचे वर्गमित्र असतील, सोबत आम्ही खेळलेलो आहे. त्याच्यामुळे मग मनोजने विचार केला की आपसात ते क्लॅशेस नको, म्हणून त्याने माघार घेऊन मला मदत केली. त्याबद्दल मनोजचे सुद्धा आभार. मतदार जाताना तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्यांचे आभार मानताय? मतदार नेहमीच माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा देऊ जाणार नाही. मागच्या वेळेला जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम यावेळेला करेन. माझी संपूर्ण टीम, आशुतोष असेल, अण्णा राणे असेल, बाबू असेल, अनेक सगळं माझी पूर्ण टीम अतिशय मेहनत करते. आमचा महिलांचा ग्रुप असेल, अतिशय निस्वार्थी कार्यकर्ते मला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे मी कुठेही असलो तरी मला कामाची चिंता नसते. माझ्या पश्चात ते सगळं काम बघत असतात. महासभेत पहिल्याच महासभेमध्ये कल्याण डोंबिवलीची जी गटाराची CETP आहे त्याचा विषय असेल, उच्च प्रतीचं हॉस्पिटल साठी मी मागणी करणार आहे. छुपा मैत्रीचा हात नाही. मनोज आणि मी लहानपणीचे मित्रच आहोत आणि आमच्या वॉर्डामध्ये जेवढी कामं आहेत, म्हणजे कोणीही उमेदवार असता तरी ते हरणं निश्चित आहे. समोरचं त्यांना चित्र दिसतं, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याचं इथे चित्र आहे. परंतु मनोजची माझी खूप चांगली मैत्री आहे. आम्ही नेहमी एकत्रच असतो. भारत माता की